मनोज जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यामध्ये टोकाचे आरोप प्रत्यारोप सुरू झाले। शांतता रॅलीमध्ये फडणवीसांना दगडफेक घडवून आणायची आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय, तर जरांगे काहीही बरळत असल्याचा आरोप भाजपने केला। मनोज जरांगे पाटलांनी काढलेल्या शांतता रॅलीतून आरोपांच्या फैरी सुरूच आहे। मनोज जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांवर आणखीन एक गंभीर आरोप केलाय। मराठ्यांच्या शांतता रॅलीत दगडफेक करून आणण्याचा डाव फडणवीसांचा असल्याचा आरोप जरांगे पाटलांचा आहे। सत्ताधाऱ्यांची देवेंद्र फडणवीसच्या काही आमदारांची षड्यंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची, पण टप्पर होत नाही। निवेदन करतात पण टप्पर होत नाही। त्यांना माहिती मध्ये गेलं की बाहेर निघून का नाही, कारण ही बी वाघाचीच फौज आहे इकडची। त्यांचं खूप दिवसापासून हे षड्यंत्र सुरू आहे। जरांगे पाटलांच्या या आरोपांवर प्रवीण दरेकरांनी टीका केली आहे। जरांगे पाटलांनी आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवून फडणवीसांना टार्गेट करायला सुरुवात केल्याचा आरोप दरेकरांनी केलाय। बरं, वाटेल ते बेछूट आरोप करत असताना वस्तुस्थितीवर आधारित त्या ठिकाणी आरोप असायला पाहिजेत। उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, 2.5 वर्षामध्ये आपण ते आरक्षण टिकवू शकला नाही। त्या ठिकाणी आवश्यक डॉक्युमेंट कोर्टाला सादर केली नाहीत, कौन्सिल गेले नाहीत, त्यांना आम्ही जाब विचारणार नाही। परंतु आमचा राजकीय गोल देवेंद्र फडणवीस आहे म्हणून टार्गेट करायचं। मराठ्यांमध्ये फूट पाडण्याच्या कामात प्रवीण दरेकर अग्रेसर असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केला। मराठ्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचं षडयंत्र दरेकरांनी केल्याचा आरोपही त्यांनी केलाय। ते सूत्रधार नाही काय, एखादा मोठ्या हत्याकांडाचा सूत्रधार असतो तसं मेन सूत्रधार आहे बाबा तो। त्याच्यापासून बोलायला मला भेव वाटते त्याला बोलायला। तो खूप मोठा सूत्रधार आहे। त्यांनी तर किती एका क्रांती मोर्चे 3 क्रांती मोर्चे केले, समन्वयक बदनाम नसून बदनाम केले, लय मोठं कामगिरी केलेली त्यांनी, म्हणून त्याला मागच्या दारातून घातलंय त्याला। मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि नारायण राणे आले आहेत। भाजप नेत्यांना जरांगे पाटील यांनी टार्गेट केल्यानं भाजप करता ही गोष्ट चिंतेची मानली जाते। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।